गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 150 ग्राम ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, जे 1 वाटी भरून आहे. इकडे मी शेंगदाणे घेतलेले आहेत 50 ग्राम, 3 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, अर्धा टोमॅटो घेतला आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं आहेत आणि एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आहे. आणखीन आपल्याला फोडणीसाठी जिरं लागेल, मोहरी लागेल, हिंग लागेल आणि तेल लागणार आहे. इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, अर्धा चमचा मी तेल घातलंय. आता आपण हे ज्वारीचं पीठ आहे ना, ते आपण थोडंसं भाजून घेऊया. तेलामध्ये जरा खरपूस भाजून घ्यायचं, वास सुटेपर्यंत. फ्रेंड्स, ही ज्वारीची उकडपेंडी ही बरीच जुनी रेसिपी आहे, जे आत्ता आपण नवीन पद्धतीने त्याला उपमा म्हणू शकतो, जो की आपण रव्याचा बनवतो ना. अगदी सेम तीच प्रोसेस आहे, फक्त ज्वारीच्या पिठाची किंवा गव्हाच्या पिठाची बनवली जायची पूर्वी. तर आत्ता ही रेसिपी मागे पडलेली आहे, पण मध्ये कधीतरी आठवण आल्यावर आपण अशी बनवायला काही हरकत नाही. आता आपण पीठ खरपूस भाजून घेऊया. ते पीठ भाजून झालेलं आहे आणि वास खूप खमंग सुटलेला आहे. आता आपण काढून घेऊया. इकडे कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण फोडणी मारूया. फोडणीसाठी लागणार आहे मोहरी, जिरं, हिंग. आता घालूया कढीपत्ता, शेंगदाणे आणि हिरवी मिरची. तिने एकदम मी घातलेलं आहे. छान तळून घेऊया. आता घालते कांदा. कांदा तळून झालाय. आता मी थोडीशी हळद घालते, छोटा अर्धा चमचा. आता घालूया टोमॅटो. तुम्ही छान परतवून घेऊया. आता घालूया आपण भाजलेलं ज्वारीचं पीठ. त्याच्यावरती मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता आपण 2 मिनिटं हे पीठ सगळं भाजून घेऊया. आता आपण थोडंसं पाणी घालूया, अर्धा कप. हलवून घेऊया. थोडं थोडं पाणी घालायचं. तुम्ही हाताने शिपकारे मारलात तरी चालेल. पाणी आटलं की आपण परत थोडंसं पाण्यावरती पाणी शिंपडून घेऊया. परत थोडंसं पाणी घालूया. आपण पाणी हे असं घालण्याचं कारण, आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, तर उपम्याप्रमाणे करायचं आहे. उकडपेंडी ही सुट्टी असते, पिठल्यासारखी घट्ट नसते. आता आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ काढूया. हे बघा, आपली उकडपेंडी, ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी शिजून तयार झालेली आहे. दणदणीत वाफ काढलेली आहे. आणि आता आपण वरून कापलेली हिरवीगार कोथिंबीर घालूया. त्यामुळं खूप छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं. तयार झाली आपली पारंपरिक रेसिपी, ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी.